आयुक्ताला बोलव का? ते करायला पाहिजे. प्रेग्नेंट बाई बसली, एक माणूस बसला तिथं. पण वर जायचं तर हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि फर्स्ट ऑफ ऑल सॉरी टू ऑल. मी हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीच टाकणार होते, बट काही कारणांमुळे मला नाही जमलं टाकायला. तर आम्ही गेलो होतो मिस्टर DIYमध्ये आणि आमची शॉपिंग झाली, सगळं झालं आणि आम्ही बाहेर पडणार तितक्यात शटर लॉक झालं. स्टार्टिंगला वाटलं 2-4 मिनटामध्ये सगळं नीट होईल, पण मिनटं कधी तासात बदलली आम्हालाच कळलं नाही. तब्बल 2 ते 3 तास आम्ही आत अडकून बसलो होतो. पण तिथे सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि माझ्यासोबतच तिथे एक काका आले होते. त्यांची शुगर लो झाली होती. त्यांना मी माझ्याकडचं काही थोडं होतं ते खायला दिलं. बाकीच्यांनी पण बिस्किट्स वगैरे दिलं, ते पण थोडे बरे झाले होते. पण काहीही होऊ शकलं असतं. हेच आहेत ते काका. माझा नवरा खाली बसलाय, त्याचे पाय दुखायला लागले. एक तास मला त्रास होतो. हो ना, मी तेच म्हटलं, तुम्ही सांगा, तुम्हीच बोला तुम्हाला त्रास होतो. मी जवळपास 15 दिवसांनी बाहेर पडले होते, त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाईम स्पेंड करता यावा म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण जास्तच टाईम स्पेंड झाला आणि मी अजिबात घाबरले नव्हते. मला भीती वाटत नव्हती कारण माझ्यासोबत माझा नवरा होता. स्वेटर बंद आणि ही माता गंभीर झालेली आहे. तिचं हास्य हळूहळू गेलेलं आहे. आली तेव्हा खूप आनंदात होती, पण आता खूप दुःखात आहे. कंप्लीट 1 तास होऊन गेला. बसायला पण तिला चेअर नव्हती. चेअर आता 5 मिनटं झाली. शेवटी त्यांनी शटर कापण्याचा निर्णय घेतला आणि ते कापायला लागले होते. तुम्ही बघू शकता तिथे थोडंसं कट झालं, त्याच्यामुळे ते खाली आले. आयुक्ताला बोलव का? ते करायला पाहिजे. प्रेग्नेंट बाई बसली, एक माणूस बसला तिथं. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे यांच्याकडे फायर एक्झिट पण नव्हती. फायर एक्झिट मेन डोर आहे तीच होती, त्याच्यामुळे किती काय घडू शकतं. पण हा अनएक्सपेक्टेड 2-3 तासाचा वेळ आमच्यासाठी एका छोट्याशा थ्रिलर डेटसारखा होता, जो आमच्या कायम आठवणीत राहणार आहे. फायनली ते कापून काढलं आणि आता आम्ही बाहेर जाऊ शकत होतो. शेवटी शॉपिंगपेक्षा हा अनुभवच जास्त आठवणीत राहणार आहे आणि हा दिवससुद्धा. फुल काय पकड़ना पड़ेगा, बाहर जाएंगे ना तो पकड़ना पड़ेगा. आणि फायनली आम्ही सगळे सुखरूपपणे बाहेर आलो. तर असा होता हा आमच्यासोबत घडलेला थ्रिलर दिवस. तुमच्यासोबत असं काही घडलंय का? नक्की कमेंट करून सांगा.